हिमाचल प्रदेशात एका दुर्दैवी प्रेम कहाणीचा भीषण शेवट झाला आहे। कधी काळी ज्या व्यक्तीनं अंजलीचं हृदय जिंकलं होते त्यानेच तिचा श्वास रोखला आहे। अंजली हत्याकांडात 5 दिवसांनी पोलिसांनी खुलासा करत आरोपी पतीला अटक केली आहे। हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे ही घटना घडली। अंजली रामपूरच्या तकलेच गावातील रहिवासी होती। तिचा सुशील सोबत प्रेमविवाह झाला होता। 14 ऑगस्टला एका खोलीत अंजली नावाची मुलगी मृतावस्थेत आढळली। घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली। अंजलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी IGSC हॉस्पिटलला पाठवला। 16 ऑगस्टला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अंजलीला मारहाण झाल्याचं समोर आले। अंजली आणि सुशील दोघांनी प्रेमविवाह केला होता। 2021 मध्ये या दोघांचे लग्न झाले। अंजली पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करत होती। पती सुशील सोबत झालेल्या वादानंतर ती पतीपासून वेगळी राहत होती। 14 ऑगस्टला अंजलीला भेटण्यासाठी तिचे सासरे आणि पती आले होते। त्यांनी दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पिता पुत्र तिथून निघून गेले। मात्र पती सुशील पुन्हा अंजलीच्या घरी आला आणि तिला बेदम मारहाण केली। मारहाणीत अंजलीचा मृत्यू झाला। या प्रकरणी 25 वर्षीय आरोपी पतीला 18 ऑगस्टला पोलिसांनी अटक केली। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। अंजलीच्या घरच्यांनी मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। अंजली शिक्षणात खूप हुशार होती। तिला 10वीत 90% मिळाले होते। ती मेरिटमध्ये आली होती। त्यानंतर मेहनतीच्या जोरावर तिला पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळाली होती। पती सुशीलने तिला बेदम मारहाण करून शिमलाला पळाला। अंजली तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली। तिला हॉस्पिटलला नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले। CCTVच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून आरोपी सुशीलला ताब्यात घेतले। पोलिसांनी CCTV फुटेज तपासले तेव्हा रात्री 10:46 आरोपी सुशील पत्नी अंजलीच्या खोलीत जाताना दिसला। त्यानंतर रात्री 11:05 तो बाहेर पडला। अंजलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुशीलला पोलिसांनी ताब्यात घेतले। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही अंजलीचा मृत्यू मारहाणीने झाल्याचे उघड झाले।